भक्तीकडनं सोडतोय का माझी भक्तीकडनं चालू ठेवतोय ही देव परीक्षा बघत असतो। आणि गुरुजी खरंच तुमचे मी आभार मानते की तुम्ही माझे डोळे उघडले। इथून पुढे जर मला कोणी विचारलं की देव असतो का तर मी त्याला ठाम उत्तर देईन, हा देव असतो। तुमचं खरंच कौतुक आहे बाळांनो। आज देवाला नाव ठेवल्यावर तुमचं हृदय व्यथित होते। अहो देवाचं असंच आहे, देव म्हणतो तुम्ही मला काय बोलायचे बोला तरी चालेल, अहो शिवे द्या तरी मी सहन करेल, पण माझ्या भक्ताला जर का तुम्ही त्रास दिला तर मी ते कदापि सहन करणार नाही। आणि देव कसं सहन करेल ना, देव म्हणतो अरे मी या लेकरांना माझं दर्शन नाही दिलं तरी माझ्या बाजूने उभे राहतात, माझ्या पार्टीने उभे राहतात। हा देवाला कौतुक वाटतं, दयाचा हरिक वाटे देवा। खरंच गुरुजी सुनील मौलींनी पण अतिशय त्यांच्या जागेवरती योग्य प्रक्रिया आपल्या सरांना दिली। तर बरोबर आहे, ज्यावेळेस आपला देव आहे ना हे आपण ठामपणे सांगितलं पाहिजे, कारण जो आपल्याला निर्माण करतो त्याला जर आपण म्हणत असेल की अरे देव नाहीये तर हे आपलंच कुठेतरी शोकांतिका आहे आपल्याकडे, की आपलंच तेवढं पूर्वजन्मीचं ठेवण नसेल, की आपल्याकडे पापच इतकं जास्त असेल की ते देवाचं नामस्मरण देवाचं उच्चारण देखील आपल्या मुखातून येऊन देत नसेल। मग ते सरांच्या बाबतीत पण ते तसंच घडलेलं आहे। तर सरांना कधी कळेल तेव्हा कळेल, परंतु सुनील मौलींच्या त्यांच्या जागेवरती ते अतिशय योग्य होते, कारण ज्यावेळेस देव आपला असतो ना त्यावेळेस त्या देवावरती आपली श्रद्धा ही असलीच पाहिजे, कारण ज्यावेळेस आपण आपल्या देवावरती श्रद्धा ठेवतो त्यावेळेस आपला देव पण काय म्हणत असतो की अरे हा माझाच भक्त आहे, हा माझा भक्त आहे ना, हा माझं देव धर्मातलं कार्य करतोय, तर याला मी पुढे नेलंच पाहिजे। म्हणून मला पण तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस तुम्हाला पण कोणी काही बोललं असेल, म्हणजे आता माझ्या जीवनात तरी असा प्रसंग आलेला नाही की देव नाही वगैरे, परंतु तुमच्या जरी जीवनामध्ये कधी असा प्रसंग आला तर तुम्ही देखील ठामपणे त्यांना सांगायचं की अरे मला जो जन्माला घातणारा जरी आई असली ना तरी पण त्या आईला देखील जन्माला घातणारा तो देव आहे, कारण आज मी इथं श्वास घेऊ शकते ते फक्त माझ्या देवामुळे।